जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. राज ठाकरेसाठी शरद पवारांची फिल्डिंग हा या राज्यामध्ये होणारा नवा प्रयोग आणि तो प्रयोगासाठी राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या संगनमतानं जे काही होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपण जर नवीन असाल तर हा व्हिडिओ लागलीच सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता पहा, म्हणजे आपल्याला मूळ मुद्दा निश्चित कळेल. तर चला वळूया आपण मूळ मुद्द्याकडे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यात जमा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये उद्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही रणकंदन चालू आहे आणि त्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आपण काय करायला पाहिजे अशा क्लप्त्या प्रत्येक पक्ष लढत आहे. त्याच वेळी कालच्या मंगळवारी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होती आणि त्या बैठकीसाठी शरद पवार उपस्थित राहिले नाहीत. सुप्रिया सुळे तर परदेश दौऱ्यावर आहेत. पण त्या जरी परदेश दौऱ्यावर असल्या, कदाचित प्रकृती अस्वास्थ्यामुळं किंवा काही कामांमुळं शरद पवार बैठकीला उपस्थित राहिलेही नसतील. पण शरद पवारांचे खासदार किंवा आमदार किंवा काही पदाधिकारी असे कोणीही बैठकीला हजर राहिले नाहीत. तसा शरद पवारांचा आदेशच होता. तुम्ही म्हणाल, हे काय, शरद पवारांनी इंडिया आघाडी सोडली का? शरद पवार इंडिया आघाडीतून बाहेर पडले का? किंवा इंडिया आघाडीपासून शरद पवार फारकत घेणार का? असे असंख्य सवाल तुम्ही मला विचारणार. पण तसं झालेलं नाही. जरी वर्तमानपत्रामध्ये मोठ्या हेडिंगमध्ये शरद पवारांची इंडिया आघाडीला फारकत, शरद पवारांची इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी, शरद पवारांचे इंडिया आघाडीकडे दुर्लक्ष अशा बातम्या आल्या असल्या तरी शरद पवार इंडिया आघाडीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीसाठी का पोहोचले नाहीत किंवा त्यांच्यातर्फे कोणी खासदार, आमदार, पदाधिकारीसुद्धा का गेले नाहीत, याचा जर मागोवा आपण बारकाईने घेतला असला तर लक्षात येतं की 15 ते 20 मेच्या दरम्यान शरद पवारांनी महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष काँग्रेसचे यांना एक पत्र देऊन यांच्यातर्फे राज ठाकरे यांना इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी एक पत्र दिलं होतं. आणि त्यामध्ये काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे, म्हणजे मल्लिकार्जुन खरगे असतील अथवा राहुल गांधी असतील, यांच्याकडे निरोप पाठवला होता की आपल्याला इंडिया आघाडीमध्ये राज ठाकरे यांना समाविष्ट करायचे. पण त्यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. ती का आली नसेल हा एक वेगळा प्रश्न आहे. तसं पाहिलं तर राज ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी, त्यानंतर परप्रांतीयाच्या विरोधात आंदोलन छेडणारे राज ठाकरे, म्हणून याकडे काँग्रेसने दुर्लक्ष केलं असेल काय? तसं तर उद्धव ठाकरेसुद्धा कट्टर हिंदुत्ववादी होते, पण
जेव्हा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आले त्यावेळी त्यांनी हिंदुत्वाची आपली व्याख्या बदलली आणि ती काँग्रेसला मान्य झाली आणि तीच व्याख्या आज राज ठाकरे यांनासुद्धा मान्य आहे. तेव्हा मुद्दा राहिला तो परप्रांतीयाचा. त्यावर शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. त्या चर्चेमधूनही सुलभ असं फलित निघणार आहे. आणि हे राष्ट्रवादीचे शरद पवार इंडिया आघाडीच्या बैठकीला गेले नाहीत. म्हणजे यातून त्यांना आठवण करून दिली की तुम्ही माझ्या पत्राकडे दुर्लक्ष केले. मी जे सुचवलं त्यावर तुम्ही हो म्हणूनही प्रतिक्रिया दिली नाही अथवा नाही म्हणूनही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळेच आम्ही इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. कदाचित 4-2 दिवसात 1-2 दिवसात त्यावर प्रतिक्रिया येतीलही. आणि काही माहिती अशीही समजायला लागली की काँग्रेससुद्धा या युतीसाठी अनुकूल आहे. तेव्हा राज ठाकरेसाठी जी शरद पवारांनी फिल्डिंग लावली ती तंतोतंत बसली असं मानायला हरकत नाही. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे या दोघांना एका ठिकाणी आणून महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास घडवण्याचा जो प्रयत्न चालवला आहे तो निश्चित घडणार आहे. यापूर्वी असे प्रयोग करण्याचा खूप दांडगा अनुभव हा शरद पवारांना आहे. त्यांच्या जवळचे कितीही लोक त्यांना सोडून जरी गेले तरीसुद्धा शरद पवार हातबल होणाऱ्यापैकी नाहीत. तेव्हा ते नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं पुन्हा कामाला लागतात व नवा इतिहास घडवत असतात. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 2 भाऊ पुन्हा एकदा महाराष्ट्रात एकत्र येत आहेत आणि तीच संधी शरद पवारांनी हेरली आणि इंडिया आघाडीत म्हणजे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे तर आहेतच पण राज ठाकरेंनासुद्धा समाविष्ट करायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक धडाडणारी तोफ, प्रखर नेतृत्व, उत्कृष्ट वक्तृत्व ह्या सगळ्या गोष्टीचा योग्य आणि सुयोग्य असा जोड बसेल आणि हे RSS BJPवाल्यांना शह देता येईल याची पूर्ती जाणीव ही शरद पवारांना आहे. आणि त्यासाठीच म्हणून शरद पवारांनी केलेला हा प्रयोग आहे आणि तो आता यशाच्या टोकाला येऊन थांबलेला आहे. जवळपास राज उद्धव यांची युती झाल्यातच जमा आहे किंवा झाली असं म्हटलं तरी बी वेगळं होणार नाही. त्याचप्रमाणे काँग्रेससुद्धा इंडिया आघाडीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना घेण्यासाठी अनुमती देईल असे सूचक इशारेसुद्धा दिसत आहेत. तेव्हा मित्रहो, तुम्हास काय वाटतं? राज, उद्धव, शरद पवार एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये नवा इतिहास घडेल? निश्चित कमेंट करून कळवा. तोपर्यंत जय जिजाऊ. पण व्हिडिओला मात्र सबस्क्राईब करा.